हॅलो गाईस, तर आज मी आली होती अंबादेवीच्या दर्शनाला आणि तिथे जेवण पण होतं आमच्या घरचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते तुम्हाला की जे कुठे जावं भोरकप लागते आहे आपल्याला? ते सालबर्डी रोड सरळ जातो आणि त्याच्या डाव्या बाजूला एक रोड जातो, तिथे सरळ जावं लागते. तर तिथे आहे तो. आणि हे बघा, आम्ही आलो होतो, तो मी शूट नाही करू शकली कारण ऊनच एवढी होती की खूपच ऊन होती. तर मग मी जास्त काही शूटिंग वगैरे केली नाही, पण मी म्हटलं की माझ्या ऑडियन्सला दाखवून देऊयात की भोरकप काय आहे वगैरे. ते आमच्या विदर्भामध्ये आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आली आणि तुम्ही बघितलं असेल की किती छान आणि निसर्गरम्य हे ठिकाण आहे. आणि मी नंतर पायऱ्या चढून आली. तर हे आहे खालचा भाग. ठीक आहे, म्हणजे पहाडाच्या वर असते ते मंदिर आणि पहाड चढून जावा लागतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी देवाचे दर्शन वगैरे घेतले. आणि जिथे स्वयंपाक होता तो हा खूप मोठा हॉल आहे. आणि हे वरचे टीनं एवढे तर आले होते कारण ऊनच खूप होती. तर आम्ही थोडा वेळ इथे थांबलो. नंतर मग मी दर्शन वगैरे घेतले देवाचे आणि काही फोटोशूटिंग वगैरे पण केली. आणि नंतर मग मी इकडल्या साईडने जे महादेवाचे मंदिर होते तिथे गेली होती. तर तुम्ही बघू शकता नजारा मी पूर्ण शूट केला आहे. ओके, तर हे बघा. आणि आता मी चालली आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. तर इकडल्या साईडने ज्या पायऱ्या आहेत तिथूनच जावं लागते पहाडी रोडने. तर महादेवाचे दर्शन घेतले मस्त. आणि आता आम्ही सगळे निघालो आहे अंबादेवीच्या दर्शनाला, जे आहे पहाडावर. तर छान मस्त तिथे गुफा वगैरे पण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा दर्शन वगैरे घेतले खालचे. आणि हे बघा, आता आम्ही निघालो आहे. तर सगळेजण आम्ही चाललो आता जसं जसं जाऊया तसं तसं आता समोर खूप ऊन तपू राहिली आणि छान मस्त. पण थोडी म्हणजे मी बूट नव्हता घातला कारण पायाला एवढी ऊन लागत होती. तर हे चुकी झाली थोडी माझ्याकडून. तर मस्त आम्ही निघालो आता, बघू शकता तुम्ही. आणि खाली एवढी रेत होती आणि तुम्हाला तर माहिती आहे रेतवर खूप ऊन लागते म्हणून. तर बघू शकता तुम्ही, आता आम्ही निघालो आहे. आणि हा मी पुन्हा तुम्हाला भाग दाखवत आहे की कसं कसं आहे. तर तुम्ही जर आले नसणार या इकडे तर तुम्ही नक्की भेट द्या, कारण त्या गुफेमध्ये गेल्यावर एवढं थंड वाटते की असं वाटते की तिथेच राहायचं. म्हटलं गुड्डीले बघा, इले माझ्या घरी येत माझ्या पूनमले आम्ही सगळे आता बॅग वगैरे घेऊन निघालो आहे कारण तिथे ताट दाखवावं लागते देवीला जेवणाचं. तर आम्ही सगळे हे घेऊन निघालो आहे. आणि मी जास्त व्हिडिओ नाही शूट करू शकली कारण ऊनच एवढी तपत होती. तर मी फक्त खालचा वगैरेच शूट केले. किती ऊन आहे हे रेत त्याच्यात. आता आम्ही पोचलो आहे पहाडावर. तर मी पहाडाचा नाही दाखवू शकली कारण मी मोबाईल घ्यायचा, व्हिडिओ शूटिंग करायची का पहाड चढायचा, म्हणून मी पहाड वगैरे नाही दाखवू शकले. तर इथून बघू शकता तुम्ही, इथे खूप मोठा साप आहे आणि त्याची पूजा वगैरे करत आहे. आणि हे बघा, हे आहे तो पहाड आणि खाली खूप मोठा आहे तो. ते चढून यावे लागते खाली वर. तर खालून वर म्हणजे खूप मोठा पहाड आहे तो आणि चढता चढताच पाय दुखून जाते. तर आम्ही सगळे आलो आहे आणि थोडा वेळ बसलो. आज पुन्हा आम्हाला वर चढावं लागते आणि नंतर मग पायऱ्या वगैरे चढून येते ते. तर मी थोडी पुन्हा व्हिडिओ शूटिंग, फोटो वगैरे काढले. हे बघा, मी फोटो वगैरे काढण्यातच बिझी आहे. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे पहाड वगैरे उतरून वर, जिथे आपलं देवीचं मंदिर आहे. तर हे बघा, इथे वेलकम वगैरे लिहिलं आहे. आणि आता इकडे आहे पायऱ्या. तर इकडल्या साईडने येते देवीचं मंदिर. तर बघू शकता, आम्ही चढत आहे पायऱ्या. आणि तुम्हाला जर काही चिप्स किंवा वॉटर बॉटल वगैरे हवी असणार तर इकडल्या साईडने दुकान पण असते.
ते आपण घेऊ शकतो तिथून. आणि चांगली व्यवस्था आहे इथे पण उन्हाळ्याच्या टाईमला तर खूपच गरमी होती. तर मी सगळ्याची फोटो शूटिंग वगैरे करत आहे. हे बघा आता आम्ही आलो आहे तिथे. तर आता पायऱ्या उतरून जावं लागते खाली. हे बघा इथे खूप मोठा बोर्ड आहे जय माता दीचा. सो मी घंटा वाजवली आणि चला खाली जाऊयात आता. तर आम्ही थोडा वेळ खूप थकलो होतो तर आम्ही थोडा वेळ बसून गेलो खालीच. ह्या इकडल्या साईडने बघू शकता खूप 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 मोठे पहाड आहे. आणि आम्ही थोडा वेळ बसलो होतो. आता जवळच आहे मंदिर, म्हणजे पायऱ्या उतरल्यात. इकडल्या साईडने पाय वगैरे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. पाय धुतले की अंदर जावं लागते. तर आता आम्ही उतरत होतो पायऱ्या. माझी तर एवढे पाय दुखत होते की मी आरामशीरच उतरत होती. हे बघा मी सगळं वगैरे शूटिंग करून दाखवत आहे तुम्हाला. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की फॉलो करा, कारण की मी हा व्हिडिओ तुमच्यासाठीच काढला आहे किंवा तुम्हाला पण कळले पाहिजे की कोणते मंदिरं कुठे आहेत वगैरे. आणि मी जिथे जातो मी तिथला व्हिडिओ काढतोच. तर प्लीज नक्की चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना माहीत नाही त्यांना प्लीज शेअर करा हे. आणि तुम्ही पण या ठिकाणावर नक्की या अंबादेवीच्या दर्शनाला, कारण की खूप छान ठिकाण आहे हे. मी तर इथे फर्स्ट टाईम आलो होती काकासोबत माझ्या. हे बघा आता आम्ही आलो आहे. जय श्री अंबादेवी लिहिली आहे इथे. आता आम्ही इकडे चप्पल वगैरे काढल्या आणि चप्पल काढायचं बिलकुल मन होत नव्हतं, कारण एवढी ऊन होती. आणि मी पाय वगैरे धुतले आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात. एक वेळा पूर्ण शूटिंग करून दाखवून दिली तुम्हाला. आणि इकडल्या साईडने जे आहे तुम्हाला दिसते हे आहे हनुमानजीचे मंदिर. हे बघा हा खूप मोठा पहाड आहे आणि इकडल्या साईडने गुफा आहे. ते आहे मंदिर अंबादेवीचे. आणि मंदिरात गेल्याबरोबर म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला की एवढी छान म्हणजे थंड हवा लागते. आपण ते नाही अनुभवू शकत. आपल्या घरी ते इथे बघायला मिळते. तर मी फर्स्ट टाइम गेली होती आणि मी खूप लकी आहे की मी या मंदिरात गेली. इथं मला थंड वाटते. हे बघा मी फोटो शूटिंग वगैरे केली. आणि इकडल्या साईडने जे हे बघा हे छत्ती आहे मधुमक्खीची. तर हे बघा आता आम्ही आलो आहे मंदिराकडे, चाललो आहे त्या गुफेत. ही आहे ती गुफा. तर मी सगळ्यात पहिल्यांदा दर्शन घेतले आणि घंटा वाजवली आणि आता मी पाय टाकला आहे मंदिरात. हे बघा किती छान. आणि वरून माहीत आहे काय झरे आहे. त्या गुफेच्या वरून आपल्याला पाण्याचे झरे दिसते आणि त्याच्यावरून पाणी टपकते. तर हे बघा खूप छान ठिकाण आहे यार हे. मला असं वाटतं की पुन्हा जाऊ. पण हा पहाड चढणं खूप मुश्किल आहे थोडा येतानाचा. जाताना काही नाही वाटत. आणि हे बघा अंबे माता, अंबादेवी, जय अंबादेवी. आणि हे आहे पूर्ण गुफा. आणि नंतर आम्ही बाहेर निघालो, इकडल्या साईडने आलो आम्ही. तर इकडे आहे खूप मोठा सापाचं मंदिर आहे इकडे. आणि अंदर पण एक गुफा आहे छोटीशी, तिथे पण देवीचं मंदिर आहे. तर आम्ही आता बाहेर आलो आहे त्या अंबादेवीच्या मंदिराच्या गुफेच्या. तर हे बघा, तर आम्ही थोडं इथे बसलो आहे, फोटोशूट करत आहे. आणि इकडल्या साईडने बंदर आहे. आणि हे बंदर एवढे म्हणजे हे नटखट आहे की आपण जर प्रसाद वगैरे दिसला ना तर पूर्ण प्रसाद घेऊन घेते आपल्या हातचा. माझ्या हातचा तर घेतला होता, नारळ दिलं होतं तर त्याने पूर्ण नारळ घेतलं होतं माझ्या हातचे. तर हा पूर्ण पहाड आहे आणि हे सगळे बसले आहे इथे. आम्ही पहाडाच्या खाली आलो आणि खालचा नजारा आहे
तर तर भेटूया बघायला नेक्स्ट काही व्लॉगमध्ये. कोणी ओके, जेवण बाय. करत होते आणि